सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 315 कोटी, कर्ज 205 कोटी, एकूण व्यवसाय 520 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। भारतीय खेळ प्राधिकरण साई भारत सरकारची संस्था असून ती भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचं काम करते। या संस्थेअंतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमधील खेळातील गुणवत्ता ओळखून गुणवंत खेळाडूंची निवड करून त्यांना प्रशिक्षण देता यावे या उद्देशानं खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन उपक्रमाअंतर्गत आत्मा मालिक स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये दिनांक 27 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 दरम्यान निवड चाचणीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलं आहे। आत्मा मालिकमध्ये होणाऱ्या निवड चाचणीमध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, खो खो, फुटबॉल व ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारांमध्ये वय वर्ष 9 ते 18 वयोगटातील मुले व मुली सहभाग घेऊ शकतात। त्यासाठी खेळाडूंनी माय भारत पोर्टल या संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करावी। तसेच नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी आत्मा मालिक खेलो इंडिया समन्वयक शशेंद्र त्रिपाठी सर यांच्याशी संपर्क साधून 88 30 85 50 60 तसेच 93 25 35 27 37 यावर संपर्क साधावा व निवड चाचणीमध्ये राज्यभरातील खेळाडूंनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन सूर्यवंशी यांनी केलं आहे। आत्मा मालिक विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलामध्ये भारतीय खेळ प्राधिकरण साई जे भारत सरकारची खेळाच्या संदर्भाची नॅशनल लेवलची संस्था आहे तिच्यामार्फत खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन हा उपक्रम सध्या देशभरामध्ये चालू आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या स्पोर्ट्समध्ये ज्या विद्यार्थी आहेत ज्यांना टॅलेंट दाखवण्याची आपलं कौशल्य दाखवण्याची संधी आहे आणि त्या माध्यमातून भारत सरकारचं जी काही योजना आहेत खेळाच्या संदर्भाच्या त्याचा लाभ घेण्याची ज्यांना इच्छा आहे अशा टॅलेंटच्या विद्यार्थ्यांचं निवड जी आहे ते 27 मार्च ते 31 मार्च या दरम्यान निवड चाचणीचं आयोजन या आत्मा मालिक क्रीडा संकुलाच्या एरियामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने कबड्डी, व्हॉलीबॉल, खो खो, फुटबॉल, ॲथलेटिक्स या प्रकारामध्ये या निवड चाचणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि 9 वर्ष वयोगट ते 18 वर्ष वयोगट या वयोगटातील खेळाडूंची निवड ही भारतीय खेल प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन या योजनेअंतर्गत त्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे। तर महाराष्ट्रात जवळजवळ 2500 विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत या प्रकारासाठी म्हणजे या निवड चाचणीसाठी नावनोंदणी केलेली आहे आणि त्यापैकी आत्मा मालिक क्रीडा संकुलाच्या ग्राउंडवर चाचणी देण्यासाठी 1300 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केलेली आहे। अजून नावनोंदणी करण्याचा कालावधी बाकी आहे, परंतु तोपर्यंत अजून काय खेळाडू जर बाकी असतील तर त्यांनी या नावनोंदणीमध्ये भाग घ्यावा आणि त्याचबरोबर जर थेट निवड चाचणीला ते उपस्थित राहू शकत असतील त्यांची नावनोंदणी होणार नाही काही अडचणींमुळं तर ते थेटसुद्धा या आत्मा मालिक क्रीडा संकुलाच्या ग्राउंडवर दिनांक 27 मार्चला या ठिकाणी हजर राहू शकतात किंवा जर त्यांना नावनोंदणीसाठी काय अडचणी असतील तर नावनोंदणीसाठी शशेंद्र त्रिपाठी आणि आत्मा मालिकचा क्रीडा विभाग जो आहे त्यांचे फोन नंबर मी या ठिकाणी देतो आहे 88 30 85 50 60 पुन्हा एकदा रिपीट करतो 88 30 85 50 60 या नंबरवर किंवा 93 25 35 27 37 पुन्हा रिपीट करतो 93 25 35 27 37 या क्रमांकावर फोन करून नावनोंदणीबद्दलची सर्व प्रक्रिया समजावून घ्यावी किंवा नावनोंदणी करण्यासाठी या ठिकाणी मदत केली जाईल। तर 27 तारखेला कबड्डी, 28 तारखेला व्हॉलीबॉल, 29 तारखेला खो खो, 30 तारखेला फुटबॉल आणि 31 तारखेला ॲथलेटिक्स सकाळी 8 वाजता या खेळाडूंनी या ठिकाणी चाचणी देण्यासाठी उपस्थित राहायचं आहे। भारत सरकारचा क्रीडा विभागाचा हा मोठा उपक्रम आहे
आणि या उपक्रमाअंतर्गत हे निवड चाचणी जी होती आहे ती भविष्यामध्ये खेळाडूंना लाभ होऊ शकतो या अंतर्गत, तर त्यांनी या ठिकाणी निश्चित निवड चाचणीला उपस्थित व्हावं. आत्मा मालिक, निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव.